श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. कामावर निघाले आणि थेट कामावर पोचले. कामावर जाऊन दरवाजा खटखटला. दरवाजा ओपन असल्याने आत गेले. बघितलं तर सगळा पसारा पडला होता. आता हे सगळा पसारा कसा आवरायचा आणि कसा पटकन करून घ्यायचा हा विचारात पडले. कारण की त्यांचा मेसेज मला आला होता की 20 मिनिटामध्ये स्वयंपाक हवा होता. पण काय करणार, 20 मिनिटांमध्ये तर स्वयंपाक बनवू शकत नाही. पटपट स्वच्छ करून घेतले, सगळे गॅस कट्टा आवरून घेतले. मग गोबी मंचुरी करायचं असं त्यांचा रेसिपी होता आजचा मेनू. पण गोबी मंचुरीला सामानच नव्हतं काही, कारण की 7 लोकं होती. ते 7 लोकांमधले 4 लोक बाहेरगावी निघाले होते फिरायला. बाकीचे होते पण त्यांना काही सांगू शकतच नाही मी. तरीही चला जे आहे त्याच्यामध्ये काहीतरी बनवून त्यांचं पोट भरायला तर पाहिजेच. कारण की उपाशी तर मी ठेवू शकत नाही, कारण की हे कामच आहे माझं. मग आहे जे आहे त्याच्यामध्ये करून द्यावा हा विचार करून फ्लावर कट करून घेतले, कॅबेज कट करून घेतले. जे आहे ते भाज्या कट करून घेऊन अशीच भाजी बनवायला घेतली. भाजीची तयारी झाली आणि परत त्यांचा मला फोन आला की आणि किती वेळ लागेल. मी म्हटलं मला 15 मिनटं द्या, 15 मिनटात मी बनवेन. तरी पण त्यांनी म्हटलं हो. मग आले आणि बसले. 15 मिनटामध्ये तरी पण झालं नाही. मग त्यांनी विचारायला लागले, तू इथे राहतेस का आम्ही येईपर्यंत? मी म्हटलं किती वेळ लागेल? तर त्यांनी बोलले कदाचित 2 तास लागेल. काम तर काहीच नाही आहे, उगाच 2 तास तरी कशाला थांबू इथे. तसंच मला रेस्ट पण भेटेल घरी गेल्यावर आणि घरची कामं पण होईल हा विचार करून मी ते अर्धवट भाजी बनवून घरी आले. घरी आल्यानंतर झोपून उठून पडदे लावून घेतले. पडदे लावून घेऊन घर सगळं स्वच्छ करून घेतले. किचन कट्टा आवरले आणि रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी. शेंगदाण्याची चटणी बनवायला घेतली. हिरव्या मिरच्या भाजून घेतल्या, त्याच्यामध्ये कांदा, टोमॅटो, लसूण परतून घेतले. कढीपत्ता आणि जिरा पावडर हे सगळे परतून घेऊन शेंगा वगैरे परतून ठेचून घेतले. आता चपाती बनवायला घेतली. चपाती बनवली आणि जेवायची तयारी करायची.